नमस्कार मंडळी, आरकेस रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण इथे बनवणार आहोत रव्यापासून गुलाबजाम. तर तुम्ही थंबनेल पाहून तुमच्या लक्षातच आला असेल. तर इथे आपण रव्यापासून आकर्षक असे गुलाबजाम बनवलेले आहेत, चवीला अप्रतिम. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इथे घेतलेली आहे वेलची. या कपाने आपल्याला 1.5 कप असं दूध घ्यायचं आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. इथे आपण फुल वाटीला थोडंसं कमी म्हणजे पाऊण वाटी रवा घेतलेला आहे. त्याच मापाने आपल्याला मग इथे 1.5 कप दूध घ्यायचं आहे. कारण आपला रवा फुगण्यासाठी आपल्याला दुधाची आवश्यकता जास्त असते. त्यासाठी आपल्याला अर्धा कप दूध जास्त घालायचं आहे. इथे मी बारीकवाला रवा घेतलेला आहे. इथे आपण आता कढईमध्ये रव्याला छान असं शेकवून घ्यायचं आहे. मी 1.5 ते 2 मिनटासाठी रवा छान शेकवून घेतला. आपल्याला कलर चेंज होऊ द्यायचा नाही, पण रव्यातला कच्चापणा जो असतो तो पूर्ण घालून घ्यायचा आहे. कारण आपण जेव्हा खव्याचे गुलाबजाम बनवतो तेव्हा आपला खवा जो असतो तो पूर्णतः तयार केलेला असतो. त्यामुळे त्यात कुठलाही कच्चापणा नसतो. त्यामुळे आपल्याला इथे कच्च्या रव्याचे न बनवता रव्याला छान असं 2 मिनटासाठी गरम करून घेतलं. त्याचा कलर अजिबात चेंज होऊन द्यायचा नाही. लो टू मिडियम गॅसवरती रव्याला छान भाजवून घेतलं. इथे आपण 1.5 कप दूध घालून घेतलं. त्यामध्ये 1 चमचा जे आहे ते गावरान तूप घालून घेतलेलं आहे. त्याला मिक्स करून घ्यायचं. छान आता दुधाला थोडीशी उकळी आली की आपण त्यामध्ये भाजून घेतलेला रवा घालून घ्यायचा आहे. भाजून म्हणता येणार नाही की तेच गरम करून घेतलेला रवा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मिक्स करायचं, नाहीतर गाठी होतील. तर अशा पद्धतीने मिक्स करायचं, टाकून घ्यायचं, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि जोपर्यंत आपलं थोडं बेटर वल्लं आहे म्हणजे वलसर आहे तोपर्यंतच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. खूप जर तुम्ही असं कोरडं करून घेतलं तर मात्र मग तुमचं जे गुलाबजाम आहे ते फुटण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने वलसर असतील तेव्हाच आपण इथे आता गॅस बंद करून घेणार आहोत. इथे गॅस बंद करून आपण त्याला एका ताटामध्ये काढून साईडला ठेवायचं आहे. कारण सध्याला ते गरम असल्यामुळे आपण त्यामध्ये हात घालू शकत नाही. इथे मी उलथाण्याने थोडंसं त्याला प्रेस करून घेतलं आणि पाहू शकता तुम्ही त्यातलं जे रवाळ टेक्स्चर आहे ते थोडंसं कमी करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने मी त्याला हे करून आता साईडला ठेवणार आहे. आणि तोपर्यंत आपण गुलाबजामसाठी लागणारी चाचणी बनवून घेणार आहोत. इथे मी वाटीला 1.5 वाटी पाणी घालून घेतलं. त्यामध्ये आपण वेलची घालून घेत आहोत आणि याला आपल्याला गुलाबजामचा पाक तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही कसा पाक बनवता मला माहीत नाही, पण गुलाबजामसाठी लागणारा पाक जो असतो तो फक्त आपल्याला थोडासा चिपचिप म्हणजे चिकट करायचा असतो. खूप असं लाडूला घेतो तसा अजिबात नसतो. तर इथे उकळी आल्यानंतर आपला लगेच पाक तयार होतो. जास्त वेळ पाक बनवायला लागत नाही. इथे आता आपण पाक चेक करणार आहोत. थोडंसं थंड होऊ द्यायचं. इथे आता चिपचिपा पाक आपला तयार झालेला आहे. तर आता बोटाला असं चिपचिप लागत आहे तर मग आपला पाक तयार झालेला आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, कारण तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज असते. तर इथे आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस मी कमी केलेला आहे आणि आता आपल्याला पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला परफेक्ट अशी चाचणी तयार झालेली आहे. आता इथे आपण काय करायचं आहे, इथे चाचणी आपण बाजूला ठेवून देणार आहोत. त्यावरती आपल्याला इथे झाकण ठेवून साईडला ठेवून झाकण ठेवायचं आहे. म्हणजे आपली चाचणी थोडी गरम राहिली पाहिजे. आपल्याला रव्याचे गुलाबजाम कधीही गरम पाकामध्ये टाकायचे म्हणजे लगेच पाक त्यामध्ये शिरतो आणि आपले गुलाबजाम जे आहेत ते विरघळत नाहीत. तर आता या पॅनमध्ये आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आहे. तर त्याचबरोबर इथे पाकावरती आपण झाकण ठेवून घेणार आहोत. आता इथे मी पाकावरती झाकण ठेवलं. इथे पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला मेहनत घ्यायची आहे. आपल्याला घ्यायचं आहे याला छान असं मळून. आता मी पहा अशा पद्धतीने त्याला छान असं प्रेस करून करून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. इथे थोडीशी मेहनत घेतली तर तुमचे परफेक्ट असे गुलाबजाम बनतात.
थोडीशी टेस्टमध्ये हे येतं, नाही तर तुम्हाला सेम खव्याच्या गुलाबजामसारखे गुलाबजाम इथे होतात. तर आपल्याला इथे ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला गोळा बनायला पटकन मदत होते. इथे तेलाने खाली चिकटल्या जात नाही आणि मऊ लुसलुशीत आपला गोळा तयार होतो. तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. मी असं अगोदर पण थोडंसं मळून घेतलेलं आहे. तुम्हाला पूर्णच व्हिडिओ जर दाखवत बसली तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता. तुम्ही इथे पीठ मळताना थोडीशी काळजी घ्या, थोडीशी मेहनत घ्या आणि थोडंसं मळायला जोर द्या, एवढंच सांगेन. आणि आता मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे. पाहू शकता छान असं मऊसूत पीठ मळलेलं आहे. आता तुम्हाला मी एक गुलाबजाम तयार करून दाखवते. आणि तुमच्या जर हाताला पीठ चिटकत असेल तर थोडंसं हातावरती तेल किंवा तूप घ्यायचं आहे, म्हणजे तुमच्या हाताला गोळा अजिबात चिकटणार नाही. तर मी इथे थोडंसं हाताला तेल लावून घेतलं. माझं चिटकत नाही, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे हाताला लावून घेतलेलं आहे तेल. आणि या पद्धतीने मी सर्व जे गुलाबजाम आहेत ते बनवून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हातावर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता. मला ही साईज हवी आहे, त्यामुळे मी या साईजमध्ये बनवलेले आहेत. आपला पहिलावाला गुलाबजाम जो आहे तो थोडा मला छोटा वाटत आहे. मी त्याला आणखीन थोडंसं लावून त्याला या साईजचं करून घेणार आहे. तर आता याच पद्धतीने मी सर्व गुलाबजाम बनवून घेतले. तुम्ही पाहू शकता सुरेख असे आपले गुलाबजाम झालेले आहेत. आता यांना लो टू मीडियम गॅसवरती छान असं आपण असा लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. जसे आपण खव्याच्या गुलाबजाम तळतो त्याच पद्धतीने खव्याचेही गुलाबजाम तळताना कधीही फुल गॅसवरती जे गुलाबजाम आहेत ते तळायचे नाही, नाहीतर तुमचे गुलाबजाम जे आहे ते आतमध्ये कच्चेच राहतात. तर चला आपण आता तेल तापलं का चेक करूया. इथे आपलं तेल आपल्याला हवं तसं तापलेलं आहे. अशा बुडबुड्या निघल्या की समजायचं आपल्या गुलाबजामला परफेक्ट तेल तापलेलं आहे. त्यामध्ये या पद्धतीने सर्व गुलाबजाम टाकून घ्यायचे आहे. पाहू शकता असे आपल्याला आता इथे सर्व गुलाबजाम कढईमध्ये घालून घ्यायचे. इथे आता मी गॅस कमी केलेला आहे आणि आपल्याला त्याला अजिबात झाऱ्या लावायचा नाही. आपल्याला पॅनला पुढे मागे करत हलवत राहायचं, म्हणजे त्यांचे जे बाजू आहे ती ऑटोमॅटिक पलटत राहते आणि छान तळतात. तर इथे मी हलवून त्याला छान असं तळून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही आता आपले गुलाबजाम जे आहेत ते फुलायलाही लागलेले आहेत आणि छान असे दिसत बी आहेत मस्त. चवीला तर अप्रतिम होतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, एकदा नक्की बनवून पहा. तर पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला पॅन मागे पुढे करायचा आहे. आणि आता इथे पहा असा कलर चेंज झाल्यानंतर तुम्ही अगदी झाऱ्याने कशाने पण म्हणजे त्याला पलटी करू शकता, मग काहीच हरकत नाही. आता त्याला काही होत नाही. इथे आपले गुलाबजाम छान असे तळलेले आहेत. तुम्ही पाहू शकता त्याला कलरही मस्त आलेला आहे. तर असेच आपले असतात जे आपण खव्याचे गुलाबजाम बनवतो, हे सेम तसेच होतात. तर आता इथे आपली चाचणी जी आहे थोडी थंड झालेली आहे, तिला गरम करून घ्यायचं. गरम चाचणीमध्ये आपल्याला हे गुलाबजाम टाकायचे, मस्त डुबडुबून लगेच काढून घ्यायचे, म्हणजे तुमचे गुलाबजाम परफेक्ट होतात. आपल्याला खव्याच्या गुलाबजामसारखं याला जास्त वेळ त्यामध्ये ठेवायचं नाही. तर इथे पहा अशा पद्धतीने गरम पाकामध्ये जर टाकले तर लगेच पाक अब्झॉर्ब करतात आणि आपले गुलाबजाम जे आहे ते फुटत नाहीत. इथे आता अशा पद्धतीने मी त्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे, त्यामध्ये डुबडुबून घेतलेलं आहे. इथे आपण गॅस बंद करायचा आहे. इथे मी 1च सेकंदासाठी झाकण ठेवलेलं आहे आणि आता आपले गुलाबजाम तुम्हाला तयार झालेले आहेत. जर तुम्हाला ही गुलाबजामची प्रोसेस व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा.